राजकारणासाठी आई बहिणींची इज्जत काढणार का? आमच्यावर रावण दहनाची वेळ आणू नका. पवारांच्या राष्ट्रवादीच्या सक्षणा सलगर यांचा गोपीचंद पडळकरांना इशारा. अनिल देशमुखांवर झालेल्या हल्ल्याचे पुरावे सापडले नसल्याचा अहवाल, तर घटनेला सुरुवातीपासूनच राजकीय रंग दिला गेला. फॉरेन्सिक रिपोर्ट जनतेसमोर आणणार अनिल देशमुखांची प्रतिक्रिया. अनिल देशमुखांनी दिलेली तक्रार खोटी असेल तर त्या संदर्भात कारवाई केली जाईल. मंत्री पंकज भोयर यांची प्रतिक्रिया. लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी अनिवार्य. ई-केवायसी साठी 2 महिन्यांची मुदत. पतीचं आधार कार्ड बंधनकारक. राज्य सरकार दुष्काळाच्या सर्व सवलती लागू करणार. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत मिळणार. मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आमदार रोहित पाटील आक्रमक. आज एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करणार. शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्याची ही मागणी. जालन्यातील धनगर समाजाच्या उपोषणाचा आजचा 15वा दिवस. आंदोलक सकाळी 11 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत रास्ता रोको करणार. कल्याणमधील इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना टिळा लावण्यास बंदी. विद्यार्थिनींच्या हातात धागा नको. शाळेकडून फतवा जारी. संतप्त पालकांची शिक्षण विभागाकडे तक्रार दाखल. कांताबाई चंदुलाल गांधी इंग्लिश स्कूलला पालिकेची नोटीस. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 100 वर्षपूर्तीनिमित्त टपाल तिकीट आणि नाणे जारी केले जाणार. पंतप्रधान मोदी आज टपाल तिकीट आणि नाणं जारी करणार.